आंबटपणासाठी आंबा टाकू शकतो. आंब्याच्या फोडी टाकायच्या थोड्या. दही नसेल, लिंबू नसेल तर आंब्याच्या फोडी टाकायच्या. आता मी दही टाकलं त्यामुळे मला पाणी नाही टाकावं लागलं, नाही तर थोडा हलकासा एक फुलवा आपण शिंतोडे म्हणतो ना तसे द्यायचे आणि मग शिजवून घ्यायचं. तर छान मुगाचा पापड मस्तपैकी इथे बघू शकता. मस्तपैकी मुगाचा पापड, कांदा घेतलाय आणि आता आपण आपले हे बघा किती छान झालंय, व्यवस्थित वाफ आली आहे. दिसत असेल तुम्हाला वाफ, अशी वाफ यायला हवी. 1 मिनिट ठेवून बंद करून द्यायचा म्हणजे वाफ येते ते. आणि हे गरमागरमच खायला घ्यायचे. थंड झाल्यावरती पण तितकेच छान लागतात, पण हे गरमागरम खूपच छान लागतात चवीला. तर बघा किती टेमटेम, बघता क्षणीच असं तोंडाला पाणी सुटतं की केव्हा खातोय. आणि विशेष म्हणजे हा आमच्या आवडीचा नाश्ता आहे. तर चला गरमागरम आता आम्ही, आज नाश्ता नाही तर आम्ही लंचला केलंय हे. तर मुलं आणि मी सगळे आता हेच खाणार. आणि याच्यासोबत केलंय छान ताक. दही पण घेऊ शकतो, पण मी इथे आज फोडणीचं ताक केलं. चला तर बघा अशा प्रकारे छान ताकाला फोडणी देऊन घेतले. तुम्हाला दाखवते बघा, अशा प्रकारे फोडणीचं ताक केलंय. असं आमच्याकडे फोडणीचं ताक म्हणतात त्याला, म्हणजे तडका करून ताकावरती द्यायचा. खूप छान लागतं चवीला. कढी करायची नसेल तर हे ताक एकदम बेस्ट आहे. तर हे बघा आमचं गरमागरम मस्त असं ताक टाकायचं. ताक न टाकताही आपण यात दही टाकलाय ना तर खूप छान लागतं चवीला. कांदा आणि पापड. तर चला आमचं गरमागरम लंच तयार आहे. आज आमचं बंच आहे, लंच आणि हे एकत्र मिळून. तर तुम्ही पण, आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा, शेअर करा फ्रेंड्सला. आणि हे अगदी 10 मिनिटात बनतात. पोळी जर असेल तर जेव्हा आपल्याला खायचं तेव्हाच अगदी वेळेवर, जास्त तयारी पण नको असते. फक्त कांदा, आपलं हे घरचंच साहित्य असतं उपलब्ध. तर चला नक्की करून बघा एकदा. आणि कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी नक्की कमेंट करून कळवा मला. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा सगळ्यांना, आणि कमेंट करून नक्की कळवा. एकदा नक्की ट्राय करा आणि कशी झाली ते मला कमेंट करून नक्की कळवा. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर